आणि तुम्ही पाहू शकता हा आहे साडीचा फायनल लुक। याच्यावरचा ब्लाऊज मी शिवला नव्हता कारण साडी आत्ताच आणलेली आहे। तुम्ही पाहू शकता की ह्या ब्लाऊजवर पण ही साडी छान दिसते। जरुरी नाही आहे की आपण सेमच ब्लाऊज घालावं, कॉन्ट्रास्टवर पण छान दिसते। मी आता दाखवते मी याच्यावर कोणती ज्वेलरी वेअर करणार आहे। तर मी कॉन्ट्रास्ट सोबत जाणार आहे आज, तर त्यासाठी मी छोटीशी कानातले चॉईस केले जे की माझ्या ब्लाऊजवर मॅचिंग आहेत। पाहूया ते कसे दिसत आहेत। खरं तर मी आधी प्लॅन करत होते की आपण झुमका वेअर करावं, पण ब्लाऊज थोडं फॅन्सी आहे त्यामुळं मी चॉईस थोडी चेंज केली। आणि तुम्ही पाहू शकता कसे दिसतात, छोटेसे पण आहेत आणि क्यूट पण आहेत। हा पूर्ण सेट आहे पण मी फक्त कानातले वेअर करणार आहे। सेट मी दाखवते तुम्हाला। खरं मला मिनिमम लुक हवा आहे, सो तुम्ही पाहू शकता की जास्त कानातले कॉम्प्लिमेंट करतात माझ्या लुकला। आणि हा आहे पूर्ण सेट। आणि आज मी वेअर करणार आहे ब्रासलेट विथ पाहू शकता अजून एक ब्रासलेट माझ्या हातामध्ये आहे जे मी डेली वेअर करते। आज मी साडी घातली आहे त्यामुळे मी जाणार आहे स्टोनच्या ब्रासलेट सोबत। हे जे पहिलं ब्रासलेट आहे ते आपण काढून टाकूयात। हां, आता आपण पाहू शकता हा लुक काहीतरी कमी वाटतंय, तर त्यासाठी मी एक रिंग वेअर करणार आहे हातामध्ये। तर रिंगमध्ये माझ्याकडे 2-3 ऑप्शन्स आहेत, तर पाहूया आपण कोणता छान दिसतोय। फर्स्ट ट्राय विथ दिस रिंग। आय थिंक ही जाईल माझ्या ब्रासलेट सोबत। या यू कॅन सी। आणि ह्या हातामध्ये मी वेअर करणार आहे माझी टायटनची वॉच। खरं तर जेव्हा मी साडी वेअर करते म्हणजे मंदिरात वगैरे जाताना मी प्रेफर करते की मी साडी वेअर करून जाऊ। तर तुम्ही मला तुमची चॉईस सांगू शकता की तुम्हाला मंदिरात जाताना कोणतं अटायर वेअर करायला आवडतं। मी ह्या साडीवर करणार आहे आपण मिनिममचा मेकअप, कारण आपण मंदिरात चाललोय, पाऊस पण थोडाफार पडतोय।